नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल विजन अकॅडमीवरती. मित्रांनो, इकडे आपण टेट 2025चं आपण इकडे रिझनिंगचं बुद्धिमत्तेचं प्रॅक्टिस सेट फर्स्ट घेऊन आलेलो आहोत. असेच प्रॅक्टिस सेट आपण इकडे करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे प्रश्न रिझनिंगचे विविध प्रकारचे प्रश्न आपण इकडे सॉल्व करणार आहोत. त्याच्यामध्ये ब्लड रिलेशन, डायरेक्शन, पझल, सिटिंग अरेंजमेंट आणि कोडिंग डिकोडिंग, इनइक्वालिटी, सिलॉजिसम अशा सगळ्या टाईप आपण कवर करून घेणार आहोत. प्रत्येक सेशनमध्ये आपण 15 ते 20 प्रश्न इकडे सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक्झाम होईपर्यंत आपण असे निरंतर सेशन घेऊनच येणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि तुमचा कुठलाही डाऊट असेल त्यासाठी कमेंट करा. वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे आपला तो आहे पझलवरती. पझल हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या रिझनिंगचा, कारण की याच्यावरती तुम्हाला 10 ते 15 प्रश्न इकडे बघायला भेटतील. 10 ते 15 प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला भेटतील. आणि पझलची लेवल जी असणार आहे ती इझी टू मॉडरेट लेवल असणार आहे. तर त्यामुळे पझल हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला असणार आहे. आपण प्रश्नाकडे वळूया. बघा प्रश्न इथे काय बोलतो ते. प्रश्नामध्ये दिला आहे PQRS आणि T ह्यापैकी प्रत्येक व्यक्तीचा पेशा हा शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी आणि बँकर यापैकी एक आहे. तर सिंपल आहे. आपल्याला इथे काय दिलेलं आहे, आपल्याला इकडे PQRS T हे व्यक्ती दिले आहेत आणि यांचा पेशा दिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, या पेशाबरोबर या व्यक्तींना यांच्या पेशाबरोबर मॅच करायचं आहे. अशी ही पझल आहे इझीवाली. तर आपण याचा स्ट्रक्चर ड्रॉ करून घेऊया. बघा स्ट्रक्चर आपण ड्रॉ करणार आहोत. हा आराखडा PQRS आणि T आणि याचा आपण असा हा एक स्ट्रक्चर ड्रॉ करून घेणार आहोत. जेव्हा पण आपण पझल सॉल्व करतो मित्रांनो, तर आपल्याला 2 पॉसिबिलिटीज घेऊन चालायचे, 2 शक्यता घेऊन आपल्याला पझल सॉल्व करायची आहेत. 3ही घेऊ शकतो, जर पझल थोडी हार्ड असेल तर 3ही घेऊ शकतो, पण मोस्ट ऑफ द टाईम आपण 2 पॉसिबिलिटीज घेऊनच पझल सॉल्व करणार आहोत. तर बघा पझलमध्ये काय दिलेलं आहे, पहिलं विधान काय दिलेलं आहे, P हा पोलीस अधिकारी आहे. डायरेक्ट डेटा दिलेला आहे, P हा पोलीस अधिकारी आहे, तर आपण इकडे डायरेक्ट पोलीस अधिकारी असं लिहिणार आहोत. पीच्या इकडे आपण पोलीस असं इथे लिहिणार आहोत. डायरेक्ट डेटा दिलेला आहे. पुढे बघा पुढे काय दिलं आहे ते, पुढे आपल्याला दिलं आहे आणि Q हा डॉक्टर किंवा वकील नाही. हा जो Q आहे हा डॉक्टर किंवा वकील नाही आहे. म्हणजे आपण याच्यावरती डॉक्टर/वकील असं लिहिणार आणि इकडे कट करणार. म्हणजे इकडे डॉक्टर आणि वकील येणार नाही. हे आहे फंडामेंटल्स. जेव्हा मी पझल सॉल्व करत असेल तर बेसिक्स तेही तुम्हाला शिकवणार आहे की कसं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आणि कसं सॉल्व करताना काय काय ॲनोटेशन यूज करायचे ते सुद्धा आपण इकडे हे करणार. जसं डॉक्टर आणि वकील नाही आणि इकडे आपण क्रॉस केलेला आहे. पुढे बघा पुढे दिलेलं आहे विधान, R हा शिक्षक आहे. डायरेक्ट डेटा दिलेला आहे, डायरेक्ट फिल करायचा आहे. इझी पझल आहे ही. R हा शिक्षक आहे. इकडे आपण शिक्षक असं लिहून घेणार आहोत. आणि S हा बँकर किंवा वकील नाही. जसं आपण इथे लिहिलं होतं डॉक्टर किंवा वकील नाही, तसंच आपण इथे सुद्धा लिहिणार आहोत बँकर किंवा वकील नाही आणि असा क्रॉस करणार आपण आहोत. आता पुढे काय विचारलं आहे, पुढे हा क्वेश्चन संपून जातो, पुढे हा प्रश्न संपून जातो आणि इथे लिहिलं आहे तर त्यापैकी बँकर कोण आहे. म्हणजे आपला डेटा इथेच संपून गेलेला आहे, डेटा इथेच आपला संपून गेला. आता आपल्याला ही उरलेल्या जागा भरायच्यात आणि पझल सॉल्व करायचे. बघा इकडे तर पोलीस बसून गेले, Pच्या जागेवरती पोलीस आहे, Rच्या जागेवरती शिक्षक आहे आणि ह्या 3 जागा खाली आहेत, ह्या 3 जागा रिक्त आहेत. आता दिलेल्या डेटानुसार इकडे डॉक्टर किंवा वकील येणार नाही, इकडे बँकर किंवा वकील येणार नाही. व वकील कॉमन आहे, वकील इकडे सुद्धा येणार नाही, म्हणजे एकच जागा राहिली वकिलासाठी, ती म्हणजे ही. तर इकडे आपण सीधा वकील लिहून घेणार आहोत. सरळ आपण इकडे वकील लिहून घेणार आहोत. आता 2 जागा उरल्या, ही आणि ही. इकडे आपल्याला डॉक्टर लिहिता येणार नाही, म्हणजे डॉक्टर इथेच येणार आणि इकडे डॉक्टर आला म्हणजे जो बँकर असेल तो इथेच येईल, आणि अशी आपली ही पझल सॉल्व झाली आहे. प्रश्न आपल्याला हाच विचारला होता त्यापैकी बँकर कोण आहे. बँकर आहे आपला Q. अशा पझलवरती तुम्हाला 3 प्रश्न बघायला भेटू शकतात.
ही जी पझल सॉल्व केली त्याच्यानंतर तुम्हाला 3 प्रश्न. जसा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की टीचा पेशा काय आहे करून. तर टीचा पेशा इथं वकील असेल तर तो आपल्याला प्रश्न दिलेला असेल आणि त्याच्यावरती आपल्याला ऑप्शन मार्क करायचा असेल. अशा प्रकारचे पझल्स तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्की बघायला भेटेल. आणि ही पझलसुद्धा IBPSनी एका पूर्वपरीक्षेमध्ये विचारली होती, पूर्वी झालेल्या एका परीक्षेमध्ये विचारली होती. तर त्याचाच तिकडनंच आपण ही घेतलेली आहे. अशीच पझल तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये बघायला भेटेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे तुमचा मिसलेनियसचा. पुढचा प्रश्न आहे मिसलेनियसचा. मिसलेनियससुद्धा एक महत्त्वपूर्ण टॉपिक असणार आहे, कारण की याच्यावरसुद्धा 10 ते 15 प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये बघायला भेटतील. तर जितके तुम्ही मिसलेनियसचे जितके प्रश्न सॉल्व कराल तितकं तुम्हाला ते इझी वाटायला लागेल आणि तितका कमी वेळ तुम्हाला सॉल्व करायला लागेल. आणि वळूया प्रश्नाकडे मित्रांनो. प्रश्न बघा काय बोलतो इकडे. आपला प्रश्न आहे खालील दिलेल्या 3 अक्षरी शब्दांचा आहे. 3 अक्षरी शब्द आहेत. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. खालील दिलेल्या 3 अक्षरी शब्दांचा लक्षपूर्वक अभ्यास करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. हे 3 अक्षरी शब्दांचे आपल्याला 3 अक्षरी शब्दांचे 6 शब्द आपल्याला असे इथे दिलेले आहेत. त्याच्यावरती प्रश्न आहे, जर प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णक्रमातील पुढील अक्षरात बदलले. बघा इथे काय दिलेलं आहे, प्रत्येक शब्दातील म्हणजे हा एक प्रत्येक शब्द आहे, असे 6 शब्द आहे. यांच्यातला प्रत्येक अक्षर, जसा हा एक अक्षर, हा एक अक्षर, हा एक अक्षर, प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णक्रमातील पुढील अक्षरात बदलला. प्रत्येक अक्षर आपल्याला इंग्रजी वर्णमालेनुसार पुढील अक्षरात बदलायचा आहे. जसा हा W आहे, हा WAS इकडे दिलेला आहे. या शब्दातला प्रत्येक अक्षर म्हणजे हा, हा आणि हा, याला आपल्याला पुढील अक्षरात आपल्याला चेंज करायचा आहे. जसा W आहे, W नंतर येतो X, A नंतर येतो B आणि S नंतर येतो आपला T. तर WS हा कन्वर्ट होऊन कशामध्ये होईल, XBT होऊन जाईल. असं आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे तयार झालेले किती शब्दात स्वर नसेल, किती शब्दात असे बघा आपले सगळ्यांना आपण जेव्हा आपण असं चेंज करू तेव्हा असे शब्द बनतील वेगवेगळे आणि त्यांच्यामध्ये किती शब्दांमध्ये स्वर नसतील. स्वर कुठले आहेत इंग्लिशमध्ये, स्वराला काय बोलतात, वॉवल्स कुठले आहेत, किती आहेत, AEIOU. किती शब्दांमध्ये AEIOU हे वॉवल्स नसतील ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, प्रश्न आपण इकडे सॉल्व करूया. इझी प्रश्न आहे बघा. जसं आपल्याला सांगितलं असतं, मी वॉवेल इथे लिहून घेतो, AEIOU. WAS हा कन्वर्ट होईल XBT मध्ये. त्याच्यानंतर आपला आहे SHE. एसच्या नंतर काय येतो, T येतो, Hच्या नंतर येतो I, ईच्या नंतर येतो तुमचा F. ठीक आहे, पुढे बघा CAN येतो, Cच्या नंतर येतो D, Aच्या नंतर येतो B, Nच्या नंतर येतो तुमचा O. ठीक आहे, पुढचा शब्द बघा काय, THE. टीच्या नंतर येतो PQRS, T नंतर येतो तुमचा U, H नंतर येतो तुमचा I, E नंतर आपला येतो F. पुढचा शब्द आहे FOR. तर इकडे F नंतर येतो PQRS, EFG, O नंतर येतो NOP, R नंतर येतो S, R नंतर येतो आपला S. पुढचा शब्द आहे USE, U नंतर आपला येतो बिकॉज U नंतर येतो आपला V, S नंतर येतो T आणि E नंतरचा आपला येतो F. अशा प्रकारे आपण हे सगळे शब्द कन्वर्ट करून घेतलेले आहेत. प्रश्नामध्ये विचारलं होतं किती अक्षरांमध्ये, किती शब्दांमध्ये वॉवेल्स नाहीत म्हणजेच स्वर नाहीत हे आपल्याला विचारलं आहे. याच्यामध्ये स्वर आहे का, तर नाही आहे. म्हणजे हा आपण असं इकडे दांडी बनवून घेऊ, कारण की याच्यामध्ये स्वर नाही आहे. याच्यामध्ये स्वर आहे का, हो, मग याला आपण मोजणार नाही. याच्यामध्ये स्वर आहे का, हो, याच्यामध्ये पण O स्वर आहे. मागच्या याच्यामध्ये I हा स्वर होता बघा, याच्यामध्ये O हा स्वर आहे त्यामुळे यालाही मोजणार नाही. याच्यामध्ये स्वर आहे का, हो, I हा स्वर आहे त्यामुळे यालाही मोजणार नाही. हा GPS आहे, याच्यामध्ये स्वर नाही आहे. AEIOU मधला एकही अक्षर याच्यामध्ये नाही त्यामुळे याला आपण मोजणार आणि इकडे याची अजून एक दांडी काढणार. त्याच्यानंतर VTF याच्यामध्ये सुद्धा स्वर नाही, इकडे सुद्धा आपण अजून एक दांडी काढणार. म्हणजे 3 असे शब्द आहेत ज्यांच्यामध्ये स्वर नाही. आपलं उत्तर येईल 3. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे अल्फान्यूमरिकचा. अल्फान्यूमरिकवरती तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न बघायला भेटतील. जवळजवळ तुम्हाला ना याच्यावरती
10 ते 15 प्रश्न अल्फा न्यूमरिकवरती सुद्धा बघायला भेटतील. ही अल्फा न्यूमरिक तुम्हाला अशी सिरीज दिलेली असेल आणि तुम्हाला त्याचा आन्सर सॉल्व करायचा असेल. ठीक आहे, तर बघूया या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. बघा दिलेलं आहे, दिलेली अक्षर संख्या, चिन्हे, मालिका आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. बघा अक्षर संख्या चिन्ह अल्फा न्यूमरिक, अक्षर असेल, संख्या असेल आणि चिन्हसुद्धा असेल. ठीक आहे, याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्याच्यापुढे काय दिलेलं आहे बघूया. लगेचच डावीकडून उजवीकडे लगेचच आधी एक संख्या असलेली आणि लगेचच नंतर एक संख्या असलेली अशी एकूण किती चिन्हे आहेत. सिम्पल लॉजिक आहे, सिम्पल लॉजिक आहे. बघा मी तुम्हाला समजवतो, एक सेकंड. आपल्याला काय शोधायचं मित्रांनो, आपल्याला शोधायचं आहे सिम्बॉल म्हणजे चिन्ह. सिम्बॉल आपल्याला शोधायचे यांच्या आधी एक संख्या असेल, जसं 1 2 3 किंवा 4, आणि त्याच्यानंतरसुद्धा एक संख्या असेल सेम 1 2 3 4 अशी संख्या असेल. म्हणजे सिम्बॉल कुठलाही असू शकतो, @ असू शकतो, डॉलर असू शकतो, पर्सेंटेज असू शकतो. तर आपल्याला जोड्या शोधायच्या, 3ची जोडी शोधायची, याच्यामध्ये संख्या, चिन्ह आणि परत संख्या अशी आपल्याला जोडी शोधायची. ठीक आहे, आपण डावीकडनं चालू करूया. बघा सगळ्यात आपल्याला काय शोधायचं होतं, संख्या म्हणजेच नंबर, सिम्बॉल आणि नंबर. तर बघा आपण नंबरपासून बघूया. नंबर आहे का, नाही आहे, पुढे चला. नंबर यस, सिम्बॉल यस, परत नंबर यस. बघा ही जोडी आपल्याला भेटली आहे आणि आपण इकडे असं एक दांडी ड्रॉ करणार. पुढे चला, पुढे बघा. आता ह्याला सॉल्व करताना बघा एक खूप इम्पॉर्टंट टिप मी तुम्हाला देतो. सॉल्व करताना चुकायचं नाही आहे. बघा आपण ह्याला चेक केलं होतं, फायला चेक केलं होतं. तर आपण फायला चेक केल्यानंतर आपल्याला इकडे एक जोडी भेटल्यानंतर आपण इथून नाही स्टार्ट करत, एफपासून नाही स्टार्ट करत. आपण कुठून स्टार्ट करतो, आपण पुढच्या फायनंतर काय हा सिम्बॉल इकडनं चालू करतो. ठीक आहे, इकडनं आपण चालू करायचं. ठीक आहे, मी एकदा कलर चेंज करून तुम्हाला दाखवतो नीट. बघा नंबर आहे का, हा नाही आहे. नंबर आहे का, हो नंबर आहे. नंबर नंतर सिम्बॉल आहे का, सिम्बॉल नाही आहे. पुढे चला, बघा नंबर आहे का, नाही आहे. नंबर आहे का, हो. सिम्बॉल आहे का त्याच्यानंतर, नाही सिम्बॉल नाही आहे. ठीक आहे, सिम्बॉल नाही आहे. पुढे चला, पुढे काय आहे, ई. नंबर आहे का, नाही आहे. हा 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 नंबर आहे का, हो. त्याच्यापुढे सिम्बॉल आहे का, नाही. ठीक आहे, पुढे चला. पुढे म्हणजे बीवरती चला. बघा बी हा नंबर आहे का, नाही आहे. हा नंबर आहे का, नाही आहे. हा नंबर आहे का, नाही आहे. हा नंबर आहे का, हो. त्याच्यानंतर सिम्बॉल आहे का, हो. त्याच्यात परत नंबर आहे का, हो. तर आपल्याला इकडे दुसरी जोडी भेटलेली आहे. त्यामुळे आपण इकडे अजून एक दांडी कसं ड्रॉ करून घेणार आहोत. पुढे बघा, जसं आपण इकडे बघितलं होतं की आपण फाय नंतर @ चेक केलं होतं, इकडे सुद्धा अँडला चेक करणार. ठीक आहे, कारण की आपल्याला सिरियल वाईज जायचं, आपल्याला ती लिंक नाही तोडायची आहे, कारण की मग तुमचा आन्सर रॉंग होणार जर तुम्ही इकडनं चालू करणार. ठीक आहे, आन्सर रॉंग होणार. बघा हा अँड आहे, हा अँडची साईन आहे. हा नंबर आहे का, नाही आहे. हा 2 नंबर आहे का, हो हा नंबर आहे. त्याच्या पुढे सिम्बॉल आहे का, हो सिम्बॉल आहे. त्यापुढे परत नंबर आहे का, हो. बघा इकडे आपल्याला हा सिम्बॉल नंबरवाली अजून एक जोडी भेटलेली आहे. इकडे आपण अजून एक दांडा बनवणार. बघा जर तुम्ही हॅशटॅगपासून चालू केलं असतं तर तुम्हाला हा भेटला असता का, नसता भेटला, कारण की तुम्ही इकडनं मोजला असतं. ठीक आहे, त्यामुळे लगेच नेक्स्ट त्याच्यापासून मोजायचं. आता लास्ट कुठला मोजला होता, बघा आपण 2 मोजला होता. 2 नंतर काय येतो, हॅशटॅग येतो. हॅशटॅग नंबर आहे का, नाही. पण त्याच्यानंतर कुठलं तर 4, हा 4 नंबर आहे का, हो. त्याच्यानंतर सिम्बॉल आला का, एकदम मला कलर चेंज करून घेऊ द्या. हां बघा हा 4 नंबर आहे का, हो. हा अँड सिम्बॉल आहे का, हो. त्याच्यानंतर परत नंबर आहे का, हो. बघा अजून एक जोडी आपल्याला इकडे भेटलेली आहे. म्हणून आपण इकडे अजून एक दांडी बनवून घेणार आहोत. ठीक आहे, आता काय चेंज करणार, चेक करणार आपण अँड चेक करणार. नंबर आहे का, नाही. हा नंबर आहे का, हो. सिम्बॉल आहे का, नाही आहे. त्याच्यानंतर याला बघू, झेडला बघूया. हा नंबर आहे का, नाही. हा नंबर आहे का, हो. त्याच्यानंतर सिम्बॉल आहे का, नाही. सिम्बॉल असून फायदा नाही, कारण की याच्या पुढे 3 वेगवेगळ्या हे नाही आहेत, 3 एलिमेंट्स नाही आहेत. त्यामुळे आपण याला इकडे सोडून देणार आणि तुमचा आन्सर येईल इकडे 4. आन्सर इज 4. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. हा प्रश्न असाच येतो, तुम्हाला हीच मेथड असलेला सॉल्व करायचा. याला सॉल्व करायची कुठलीही शॉर्टकट मेथड नाही आहे. हीच शॉर्टकट मेथड आहे. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुम्हाला इझिली हा सॉल्व करता येईल आणि फास्ट सॉल्व करता येईल अशा प्रकारचा प्रश्न. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न आहे पझलचा. तुम्हाला पझलवरती 10 ते 15 प्रश्न इकडे बघायला भेटणार आहे तुमच्या एक्झाममध्ये. त्यामुळे पझल हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक होऊन जातो तुमच्यासाठी. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये खूप साऱ्या फंडामेंटल्स आणि बेसिकसुद्धा आज आपण इकडे शिकणार आहोत. खूप सारे डिनोशनही मी तुम्हाला सांगेल. त्यामुळे लक्ष देऊन
हा प्रश्न बघा. बघा हा प्रश्न इथे काय बोलतो, हा प्रश्न इथे काय बोलतो मित्रांनो, L1, L2, L3, L4, L5 आणि L6 अशा 6 व्याख्याने आठवड्यातील 6 वेगवेगळ्या दिवशी सोमवार ते शनिवार त्याच क्रमाने असणं आवश्यक नाही आयोजित केली जातात. म्हणजे आपल्याला इकडे दिलेलं आहे की L1 टू L6 अशा 6 व्याख्यानं 6 वेगवेगळ्या दिवशी, कुठल्या, सोमवार ते शनिवार, स्टार्टिंग फ्रॉम सोमवार ते शनिवार इकडे व्याख्यानं होणार आहेत. त्यामुळे आपण याचा सगळ्यात आधी आराखडा ड्रॉ करू. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, पझलमध्ये सगळ्यात मेन असतो त्याचा आराखडा, त्याचा स्ट्रक्चर इम्पॉर्टंट असतो. स्ट्रक्चर आधी आपण ड्रॉ करून घेऊया. बघा, सोमवार म्हणजे मंडे, आपल्याला फक्त मॅच करून सांगायचं की कुठल्या दिवशी कुठला व्याख्यान असणार आहे. मंडे, ट्यूजडे, वेनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. ठीक आहे. पझलमध्ये कधी पण आपण पॉसिबिलिटी घेऊन 2 पॉसिबिलिटी घेऊन सॉल्व करायचं असतं. जर तुम्ही नवीन असाल तर 2 ते 3 पॉसिबिलिटी घेऊन सॉल्व करू शकता. नसेल तर एका पॉसिबिलिटीमध्ये पण तुम्ही जेव्हा एकदम चांगली प्रॅक्टिस कराल, तुम्हाला यायला लागेल, तर तुम्ही एका पॉसिबिलिटीजमध्ये पण सॉल्व करू शकता. पुढे बघा, पुढे वाचूया मेन क्वेश्चन. इथे काय दिलं आहे, L6च्या नंतर 2पेक्षा जास्त व्याख्यानं आयोजित केली जात नाहीत. सिम्पल दिलेलं आहे आपल्याला. इथे आपल्याला सांगितलं आहे L6 नंतर 2पेक्षा जास्त व्याख्यानं आयोजित केली जात नाही. 2पेक्षा जास्त नाही म्हणजे काय, की 2 व्याख्यानं आयोजित केली जाऊ शकतात का? हो, कारण की 2 हा 2पेक्षा जास्त नाही आहे. 2 व्याख्यानं आयोजित केली जाऊ शकतात. म्हणजे L6 नंतर 2 व्याख्यानं आयोजित केली जाऊ शकतात का? तर ते 2पेक्षा जास्त नाही आहेत. L6 नंतर 1 व्याख्यान आयोजित केलं जाऊ शकतं का? हो, ते सुद्धा एक व्याख्यानसुद्धा आयोजित केलं जाऊ शकतं, कारण की ते सुद्धा 2पेक्षा जास्त नाही आहेत. L6 नंतर 0 व्याख्यान आयोजित केलं जाऊ शकतं का? हो, कारण की तोही 2पेक्षा जास्त नाही आहे. तर L6 नंतर 2, 1 किंवा 0 व्याख्यान आयोजित केली जाऊ शकतात, पण 2पेक्षा जास्त इज नॉट अलाउड. ठीक आहे. बघा पुढे काय दिलं आहे, L2 आणि L5च्या दरम्यान 1 व्याख्यान आयोजित केले आहे. आता बघा, हा अजून एक डेटा, इम्पॉर्टंट डेटा आहे. L2 आणि L5च्या दरम्यान 1 व्याख्यान, L2 L5च्या दरम्यान 1 व्याख्यान. आता आपल्याला हे माहीत नाही आहे L2चं व्याख्यान आधी होईल का L5चं व्याख्यान आधी होईल. त्यामुळे आपण इकडे हे असे 2 ॲरो ड्रॉ करू. या ॲरोचा अर्थच असा होतो की L2सुद्धा आधी येऊ शकतो, L5सुद्धा आधी येऊ शकतो. आपल्याला त्याबद्दल माहिती नाही आहे, पण जो पण आधी येईल किंवा जोही नंतर येईल त्यांच्यामध्ये 1 व्याख्यान आयोजित केलं जाणार आहे आणि 1 व्याख्यानचं गॅप असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा काय दिलं आहे, L6च्या नंतर L1 आयोजित केले जाते. हा एक इम्पॉर्टंट डेटा आहे मित्रांनो. इथे काय दिलं आहे, L6च्या नंतर L1 आयोजित केले जाते. बघा, जसं एक डिनोशन मी तुम्हाला इथे शिकवलं, एक डिनोशन मी तुम्हाला इथे शिकवतो, हा ट्रिपल डॉट. हा ट्रिपल डॉट काय सांगतो, बघा इथे दिलं L6 नंतर L1 आयोजित केले जाते. पण असं नाही दिलं की L6 नंतर लगेच L1 आयोजित केले जातं, की L6 नंतर 1 सोडून L1 आयोजित केलं जातं. हा डेटा दिलेला नाही आहे. फक्त L6 नंतर कधीतरी L1 आयोजित केलं जातं. त्यामुळे जर आपल्याला डेफिनेटली नाही माहिती, आपल्याला 100% शाश्वतीने माहिती नाही आहे की L6 नंतर कधी L1 आयोजित केलं जातं, त्यामुळे आपण हे 3 डॉट असे ड्रॉ करतो. हे 3 डॉट ड्रॉ करतो. ह्याचा अर्थ असा होतो की L6 नंतर कधीही L1 आयोजित केलं जाऊ शकतं. आता बघा, इकडे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, L6 नंतर L1 आयोजित केलं जाऊ शकतं, म्हणजे L6 नंतर ॲटलिस्ट कमीत कमी 1 व्याख्यान तर होणारच आहे. L1चं कमीत कमी 1 व्याख्यान तर होणारच आहे. त्यामुळे आपण हा जो शून्यवाला L6 नंतर 0 व्याख्यान आयोजित केलं जाऊ शकतं, याची पॉसिबिलिटी आपण धरली होती, ती रॉंग ठरते. त्यामुळे आपण याला रफ करणार. ठीक आहे. पुढे या. पुढे बघा काय दिलं आहे, L2 आणि L5चे अनुक्रमाने बुधवारी आणि सोमवारी आयोजित केले जाते. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट डायरेक्ट डेटा दिला आहे. L2 L4 अनुक्रमाने बुधवार आणि सोमवार म्हणजे L2 बुधवारी, L4 सोमवारी. ठीक आहे. L2 बुधवारी, एक सेकंड, L2 बुधवारी आणि L4 सोमवारी. इकडे आपला डेटा संपून गेला. आता आपण उरलेला जो डेटा लिहून घेतला आहे त्याच्यावरनं आपण या पझलला सॉल्व करणार. बघा पुढे L2 दिलेला आहे. L2बद्दल इकडे पण एक आपल्याकडे क्लू आहे की L2 आणि L5मध्ये एक व्यक्तीचं आयोजन होतं, एक व्याख्यानाचं आयोजन होतं. आता L2च्या आधीचा आपण L5 ड्रॉ करायला
लागलो का आपल्याला माहीत नाही ना L5 आधी होतं का नंतर होतं. तर L2च्या आधी आपण जर L5 ड्रॉ करायला लागलो तर इकडे तर L5 येणार नाही, कारण की इथे ऑलरेडी L4 बसलेला आहे. त्यामुळे L5 हा नंतरच येईल आणि नंतर येऊन कुठे येणार आहेत, फ्रायडेलाच येईल, कारण की त्या दोघांच्या दरम्यान एक व्याख्यानाचं आयोजन केलेलं करावं लागेल आपल्याला. त्यामुळे L5 इकडेच येणार, L5 आपला इकडेच येणार. बघा पुढचा क्लू काय आहे. पुढचा क्लू आहे की L6 नंतर L1चं व्याख्यान होणार, L6 नंतर L1चं व्याख्यान होणार. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, L6 इथे येईल का, L6 इथे नाही येणार, कारण की L6च्या नंतर L6च्या नंतर 2पेक्षा जास्त नाही. तर इकडे L6 ठेवला तर इथे तर 4 व्याख्यानं झाली, त्यामुळे इथे तर L6 येणार नाही. आणि हीच जागा खाली होती, ही जागा भरलेली आहे, ही जागा भरलेली आहे. तर इथे L6 येऊ शकतं का, इथे L6 येऊ शकतं. बरं इथे L6 येऊ शकतं, पण मला सांगा सॅटर्डेला L6 येऊ शकतं का, नाही येऊ शकत, कारण की याच्यानंतर तर 0 व्याख्यान आहे आणि आपल्याला माहिती आहे L6 नंतर ॲटलिस्ट एक व्याख्यान तर होणारच आहे, कमीत कमी एक व्याख्यान होणार आहे. दोनही होऊ शकतात पण कमीत कमी एक व्याख्यान, त्यामुळे थर्सडेलाच L6 येईल. तर L6 तर आपण इथेच लिहिणार, L6 तर आपण इथेच लिहिणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना आपण दोन वेळा का लिहितो, कारण की आपण 2 पॉसिबिलिटी घेऊन चालतो, एक चुकली तर आपल्याला दुसरी राईट भेटेल. ठीक आहे. बघा आता L6 इथे आला, तर आता L6 नंतर आपल्याला माहिती आहे L6 नंतर L1 बसतो, L6 नंतर L1चं व्याख्यान असतं. तर L1चं व्याख्यान कुठे असणार, इकडे तर येणार नाही, फ्रायडेला तर येणार नाही, सॅटर्डेलाच येईल. त्यामुळे L1 तर इकडेच येईल, L1 तर इकडेच येईल. अशा प्रकारे ही 99% तर सॉल्व होऊन गेलेली आहे. एकच जागा खाली आहे, तिकडे उरलेलं व्याख्यान होणार आहे. जसं L1 इकडे झालं, L2 इकडे झालं, L4 कुठेच नाही झालं, L3 कुठेच नाही झालं, तर L3 आपलं इकडे येऊन जाईल. अशा प्रकारे हा पझल सॉल्व झालेला आहे. बघा पझल अशी सॉल्व करायची असते. पझल सॉल्व करताना आधी डेटा प्रॉपरली लिहून घ्यायचा, जो डेटा डायरेक्टली बसतो तो डायरेक्टली बसवायचा. पॉसिबिलिटीज किती आहेत, 1 2 पॉसिबिलिटीज नेहमी 2 किंवा 3 पॉसिबिलिटीज घेऊनच नेहमी पझल सॉल्व करायला चालू करायचं आणि प्रॉपरली सॉल्व करायची, आणि इझिली तुमची पझल सॉल्व होईल, एक्झाममध्ये सुद्धा सॉल्व होईल. अशा पझल्सवरती 5 प्रश्न येतात, ह्या पझलवरती 5 प्रश्न येतात. ही पझल्स इझी असतात, तुम्ही सॉल्व कराल डायरेक्ट 5 आन्सर्स तुम्ही राईटच करून येणार आहात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न परत आलेला आहे अल्फा न्यूमेरिक सिरीजचा. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. मालिकेतून सर्व चिन्ह वगळल्यास उजवीकडून 6व्या स्थानी खालीलपैकी काय असेल. उजवीकडून ही उजवी बाजू आहे, ही जी उजवी बाजू आहे, एक सेकंड, ही जी उजवी बाजू आहे, इकडून 6व्या स्थानी कुठला एलिमेंट असणार आहे. पण ते करायच्या आधी आपल्याला सगळे चिन्हे वगळायचे आहेत. सगळे चिन्हे कुठले आहेत बघा. ॲट चिन्ह आहे, अँडचं चिन्ह आहे, हा ब्रॅकेटचं चिन्ह आहे, यांना आपल्याला वगळायचं आहे, यांना ड्रॉप करायचं आहे आणि 6व्या स्थानावरती काय आहे ते आपल्याला मोजायचं आहे. इझी मेथड मी तुम्हाला शिकवतो मित्रांनो. बघा आपण इकडनं मोजायला सरळ चालू करायचं आणि जिकडे चिन्ह आहे त्याला मोजायचंच नाही, त्याला आपण काय करायचं, ड्रॉप करून टाकायचं. बघा हा पहिला एलिमेंट आहे 3. हो, का मोजला, कारण की हा चिन्ह नाही आहे. ठीक आहे, चिन्ह असता हा कुठला आपण बोलला नसता. 3 आहे, नंबर आहे, हा फर्स्ट आहे. बघा हा S सेकंड आहे, का, कारण की अल्फाबेट आहे, चिन्ह नाही आहे. हा पर्सेंटेजचं साईन आहे, हा चिन्ह आहे, मग यामुळे याला आपण वगळणार. ठीक आहे. T हा अल्फाबेट आहे, हा थर्ड आला. R हा पण अल्फाबेट आहे, हा फोर्थ आला. हा हॅशटॅग आहे, हा 5वा नाही मोजणार आपण, याला वगळणार. त्याच्यानंतर P आहे, हा आपला 5वा असणार आहे, कारण की अल्फाबेट आहे. 5 आहे, हा आपला नंबर आहे आणि याला आपण मोजणार आहे, आणि हा असणार आहे 6वा. तर 6व्या स्थानीच विचारलं होतं, 6व्या स्थानी आपला काय असणार आहे, 5 आपला आन्सर असणार आहे. याच लेवलचे प्रश्न तुम्हाला मोस्टली बघायला भेटतील अल्फा न्यूमरिकमध्ये सुद्धा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे हा मिसलेनियसचा प्रश्न आहे. तर हे थोडेसे सोप्या प्रकारचे प्रश्न असतात, त्यामुळे यांच्यामध्ये आपण वेळ न घालूया आणि फास्ट सॉल्व करूया. बघा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. इकडे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी 3 अक्षर समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांच्यात एक गट तयार होतो. त्या गटामध्ये न बसणारा अक्षर समूह सांगा. बघा आपल्याला इकडे ना हे 4 अक्षर समूह दिलेले आहेत. या 4मधले 3 जे आहेत ते एका गटात आहेत आणि एक जो आहे तो या गटात बसत नाही, त्याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि तोच आपलं उत्तर असणार आहे. तर इकडे बघा पहिलं काय दिलेलं आहे, X A Y. जेव्हा पण तुम्हाला अक्षर गटांचा समूह दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो त्याच्यामध्ये येत नाही ते शोधायचं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला त्या अक्षर समूहामध्ये को रिलेशन फाइंड आउट करायचं असतं. म्हणजे ह्या तिघांमध्ये को रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. असं काही दिलेलं जाऊ शकतं तुम्हाला, कुठे नंबर दिले जाऊ शकतात, जसं X 2 Y असं दिलं जाऊ शकतं. तर तेव्हा पण ह्या तिघांमध्ये को रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यावरती आपण प्रश्न करूयात. बघा आता इकडे XAY दिलेला आहे, तर Xच्या नंतर काय येतो, X नंतर तो Y.
तर हा तो वाय आपण इकडे लिहिलेला आहे एक्स वाय. वाय नंतर तो तुमचा झेड, तर झेड तर इथे कुठेच दिलेला नाही आहे. वाय नंतर तो तुमचा झेड, पण झेड नंतर ए येतो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. अल्फा इंग्लिश रिझनिंगमध्ये अल्फाबेटमध्ये ए टू झेड नंतर परत झेड नंतर परत ए येतो. ठीक आहे ना. तर झेड नंतर काय येतो तुमचा ए येतो, त्यामुळे हा तो इकडे लिहिलेला आहे. ठीक आहे. पुढचं आपण चेक करूया काही रिलेशन बनतं आहे का असं वालं. जे एम के दिलेला आहे, जे एम के दिलेला आहे. जे नंतर काय येतो के येतो डायरेक्ट. के नंतर येतो तुमचा एल, के नंतर येतो एल. ठीक आहे. एल नंतर येतो तुमचा एम. बघा रिलेशन आपल्याला भेटून गेलं की पहिला जो शब्द असेल, पहिला जो अक्षर असेल त्या अक्षरानंतरचा अल्फाबेट आणि त्याच्यानंतर एक अल्फाबेट ड्रॉ करायचा आणि त्याचा पुढचा अल्फाबेट. पहिलं अक्षर असेल त्याचा पुढचा अल्फाबेट, एक अक्षर ड्रॉप आणि त्याचा पुढचा अल्फाबेट. बघा इकडे पण इकडे सुद्धा हा फॉलो होतो. एखादा फॉलो नाही झाला तर हेच आपलं उत्तर असेल. टी नंतर काय येतं पी क्यू आर एस टी. टी नंतर येतो तुमचा यू, यू नंतर येतो तुमचा व्ही, व्ही नंतर येतो तुमचा डब्ल्यू. ठीक आहे. म्हणजे डेफिनेटली तिघांमध्ये को रिलेशन फॉलो झालेलं आहे. तर एकामध्येच को रिलेशन फॉलो झालेलं, एकाचं आपण चेक पण नाही करणार कारण की आपल्याला फास्ट सॉल्व करायचं आहे आणि त्यामुळे हेच त्याचं उत्तर असणार आहे. डेफिनेटली हेच उत्तर असणार. तरी आपण एकदा इकडे सॉल्व करून बघूया. डी एफ जी. डी नंतर काय होतं ए बी सी डी. डी नंतर तो ई. ई आला पाहिजे इकडे, तर ई नाही आहे डायरेक्ट जी आहे, त्यामुळे हा ऑड मॅन आऊट झालेला आहे. हा त्याच्यामध्ये बसत नाही. हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळू. जो पुढचा प्रश्न आहे तो अल्फाबेटिकल सिरीजचा आहे. अल्फाबेटिकल सिरीजचा सुद्धा तुम्हाला एक प्रश्न बघायला भेटू शकतो, हाय चान्सेस आहे. प्रश्न बघा काय दिलेला आहे. एल एन क्यू यू जी आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की कोरिलेशन आपण फाइंड आउट करू, तसंच या प्रत्येक अल्फाबेटमध्ये आपल्याला कोरिलेशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यावरती पुढचा प्रश्न पुढचं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. बघा आता इथे काय एल आहे. एल नंतर काय येतो, एल नंतर येतो एम आणि एम नंतर येतो तुमचा एन. एल एम एन. ठीक आहे. आता एन नंतर काय येतो तुमचा, एन नंतर येतो एन ओ, ओ नंतर पी येतो. पी इथे नाही आहे, म्हणजे इथे समजा इथे आपण पी लिहिला ओ पी, पी नंतर क्यू. आता क्यू नंतर इथे डायरेक्ट यू लिहिला आहे क्यू आर एस टी. बघताय तुम्ही आर एस टी वाढत चालली. इथे कोरिलेशन भेटलं बघा. इथे +1 केलं, इथे +2 केलं, इथे +3 केलं, म्हणजे याच्या पुढे जे असतील +4 असणार आहे. ठीक आहे. यू नंतर यू एक्स वाय पी क्यू आर एस टी यू, सॉरी एक सेकंड, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. बघा म्हणजे +4. इकडे काय येईल +5 म्हणजे काय येईल झेड. झेड नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं झेड नंतर डायरेक्ट ए येतो. ए बी सी डी ई हे 5 झाले आणि तुमचा इकडे आला एफ. सो युअर आन्सर इज एफ. एफ आहे का? हो, तुमचा आन्सर काय इकडे एफ. अल्फा न्यूमरिक सिरीजचे हे प्रश्न हातचे असतात. हे सॉल्व करायचे आणि मार्क घालवायचे नाही. प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे सीटिंग अरेंजमेंटचा. याच्यावरती तुम्हाला 10 ते 15 प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला भेटतील. त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट टॉपिक बनतो. बघा आपण आज जो प्रश्न घेतलेला आहे तो इझी लेवलचा घेतलेला आहे आणि येणाऱ्या एक्झाम्समध्ये आपण मॉडरेट टू हाय लेवलचे सुद्धा सीटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन इकडे सॉल्व करणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण की येणारे जे प्रॅक्टिस सेशन असतील त्याच्यामध्ये आपण मॉडरेट टू हाय लेवलचे सुद्धा सीटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन करणार आहोत. तर इथे प्रश्न बघूया मित्रांनो. काय बघा प्रश्न काय बोलतो, पी क्यू आर एस टी यू. टी यू हा आणि इकडे रॉंग आहे, तिकडे कानी कट करूया. पी क्यू आर एस टी यू हे 6 व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. त्याचं क्रमाने असणं आवश्यक नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इकडे दिलेलं आहे हे 6 व्यक्ती. एकदा मला कलर चेंज करून घेऊ द्या. बघा हा आराखडा सगळ्यात आधी ड्रॉ करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं कुठलाही पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट सॉल्व करताना सर्वात आधी आराखडा ड्रॉ करून घ्यायचा आहे. बघा हे 6 जागा आपण ड्रॉ केल्या आणि या सगळ्या केंद्राकडे तोंड करून बघत आहेत, म्हणून आपण आतला एक ॲरो ड्रॉ केला. पुढे बघा काय दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे पी आणि क्यू यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसल्या आहेत. पी आणि क्यू यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसल्या आहेत. म्हणजे सिम्पल आहे. इकडे जर मी पी ड्रॉ करतो तर 2 व्यक्ती सोडून इकडे क्यू ड्रॉ करू शकतो का? हो. आता बघा आपण इकडून राईटनी मोजलं. राईटनी का मोजलं? हातमध्ये बघतो राईटनी मोजलं, पण तुम्ही लेफ्टनी सुद्धा मोजाल तर क्यू इकडेच येतो. ठीक आहे. लेफ्टनी सुद्धा मोजाल तर क्यू इकडेच येतो. तर इकडे सुद्धा आपण एक ड्रॉ करून घेऊया, कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं पझल सिटिंग अरेंजमेंट ड्रॉ करताना नेहमी 2 ते 3 पॉसिबिलिटीज घेऊनच चालायचे असतात. ठीक आहे. इथे पी आला आणि इकडे क्यू आला.
ठीक आहे. पुढे बघा, आर हा क्यूचा शेजारी आहे. सिम्पल, आपल्याला दिलेला आहे आर हा क्यूचा शेजारी आहे. बघा आता हा क्यू आहे आणि हे क्यूचे दोन शेजारचे पोझिशन्स आहेत, इकडे आणि इकडे, इकडे आणि इकडे, हे दोन्ही शेजारचे पोझिशन आहेत. तर आपण सॉल्व करताना दोन पॉसिबिलिटीज आपल्या इकडेच कामाला येतात, की एका पॉसिबिलिटीमध्ये आर आपण इथे काढणार, एका पॉसिबिलिटीमध्ये आर आपण इथे काढणार. म्हणजे एका पॉसिबिलिटीमध्ये आपण क्यूच्या लेफ्ट साईडला आर काढला, एका पॉसिबिलिटीमध्ये आपण क्यूच्या राईट साईडला आर काढलेला आहे. पुढे बघा काय दिलं आहे, आर आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलेली आहे. आर आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलेली आहे. आपल्याला काय दिलं, आर आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती. बघा आपला आर तर इकडे आहे, आर तर इकडे आहे, तर आर आणि टीमध्ये एक व्यक्ती. बघा आर एक व्यक्ती आणि टी इकडे बसू शकतो का? हो, इथे बसू शकतो. आता आपण आरच्या लेफ्ट साईडला आपण बसवली, पण राईट साईड पण तर आहे, तर आर एक व्यक्ती टी इकडे बसू शकतो का? आता बसू शकत नाही, कारण की इथे ऑलरेडी पी बसलेला आहे. त्यामुळे आर एक व्यक्ती टी आपण आरच्या फक्त राईट साईडलाच ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. आता ह्या पॉसिबिलिटीमध्ये आपण ड्रॉ केलं, या पॉसिबिलिटीमध्ये सुद्धा आपण ड्रॉ करून बघूया. बघा आर आतमध्ये बघतोय, आर एक व्यक्ती टी इकडे ड्रॉ होऊ शकतो का? नाही होऊ शकत, का? पी बसलेला आहे. ठीक आहे ना. तर आर एक व्यक्ती आणि टी इकडेच येईल, या पॉसिबिलिटीमध्ये टी इकडेच येणार. ठीक आहे. पुढे बघूया, एस हा आरच्या लगतच डावीकडे बसला आहे. सिम्पल. बघा एस हा आरच्या लगतच डावीकडे बसलेला आहे. आता एस हा आरच्या लगतच डावीकडे, हा आपला आर आहे, हा या पॉसिबिलिटीमध्ये हा आपला आर आहे. आतमध्ये पाहतोय, कारण की सगळेच आतमध्ये केंद्राकडे तोंड करून आहेत. याची लेफ्ट बाजू ही असेल, आरच्या लेफ्टला लगेचच एस आहे, आरच्या लेफ्टला लगेचच एस आहे, कारण की आपल्याला दिलेला आहे. इकडे पण आर आहे, हा आतमध्ये बघतोय, याची डावी बाजू ही झाली. इकडे एस बसू शकतो का? नाही, इकडे एस बसू शकत नाही, कारण की ऑलरेडी क्यू बसलेला आहे. त्यामुळे ही पॉसिबिलिटीच आपली रॉंग झालेली आहे. असेच पझल आणि सिटिंग अरेंजमेंट सॉल्व करताना एक पॉसिबिलिटी रॉंग होऊन जाते आणि दुसरी पॉसिबिलिटी राईट होऊन जाते, आणि तीच आपली आन्सर ठरते. ठीक आहे. आता याला आपण एकदा रफ करून घेऊ द्या मला. ठीक आहे. आता बघा सगळे बसलेले आहेत, एक जागा खाली आहे, आणि आपल्याकडे पी क्यू आर एस टी यू आहे. आर एस टी पी झाला आपला, पी क्यू आर एस टी, आणि यू जो असेल तो इथे येईल. तर मित्रांनो, आजचा लेक्चर आपण इकडेच थांबूया. तर आज आपण जवळपास 15 ते 20 प्रश्न सॉल्व केले मित्रांनो. आणि येणाऱ्या लेक्चरमध्ये सुद्धा जे उरलेले टॉपिक आहेत, जसं ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध, डायरेक्शन सेन्स, इनइक्वालिटी, कोडिंग डिकोडिंग, याच्यावरती आपण आणि वेगवेगळ्या मिसलेनियसवरती आपण प्रश्न घेऊन येणार आहोत. प्रॅक्टिस सेट आपण घेऊनच येणार आहोत परीक्षा संपेपर्यंत. प्रॉपर IBPSला आलेले प्रश्न असतील, IBPS लेवलचे प्रश्न असतील, तेच आपण इकडे घेणार आहोत. पझल सिटिंग अरेंजमेंटची सुद्धा आपण एक्सटेन्सिव्ह म्हणजे एकदम चांगल्या लेवलची तयारी करणार आहोत. बऱ्यापैकी आपण पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन घेणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण असेच चांगले चांगले व्हिडिओ अजून घेऊन येणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. काही डाऊट असेल तर मी 100% रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ इन फ्युचर पण पाहिजे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा. आपण असे व्हिडिओ घेऊनच येणार आहोत एकदम IBPS लेवलचे. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल.